तर यावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। पाहूया टॉप 9 बातम्या। शिल्पकार आपटे कुठे आहे? शिंदेंच्या मुलाला विचारा। संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा। कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब लापता है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको। शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार। कालपासून आपटेचा मोबाईलही नॉट रिचेबल। चेतन पाटलांच्या कोल्हापुरातील घराला कुलूप। महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला। जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना फोन। राज्यात काही घडल्यास फडणवीस जबाबदार। राणे पवार बालबुद्धी, आदित्य ठाकरेंची टीका। किल्ला आहे आणि हे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत, इथे तरी घडल्या नाही पाहिजेत। यायच्या अंगावर निश्चितपणे या, मग शिवसैनिक काय हे आम्ही पण दाखवून देऊ। महाराष्ट्रात काही ना काहीतरी घडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील। राड्यामुळे शिवसेना पुढे, आम्ही तेव्हा तो शेमडा होता, उद्धवलाही माहित नाही। निवडणुका समोर आहेत म्हणूनच विरोधकांचं राजकारण सुरू। नारायण राणेंचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। त्यामुळे शिवसेना नावावर रुपाला आली, हे त्याला काय माहित, शेमडा होता तेव्हा। त्याला काय माहित शिवसेना, उद्धवला तरी काय माहित हो। पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची। लोकशाही ऐवजी यांना झुंडशाही आणायची। किल्ल्यावरील लढ्यानंतर जयंत पाटील आक्रमक। 30 तारखेला मालवणमध्ये जाणार शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार। न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी। वाद मिटवण्यासाठी जयंत पाटलांकडून राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। आम्ही पोलिसांना वेळ सांगितलेली, ठाकरे गटानंच घाई केली, निलेश राणे यांचा आरोप। नारायण राणेंकडून पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी। नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर। वडेट्टीवार आणि राणेंचं किल्ल्यावर हस्तांदोलन।